सर, तुम्ही तुमचा वेळ दिला. नमस्कार. कसे आहात? एकदम मस्त. सर, मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही बालरोगतज्ञ आहात आणि तुम्ही आयर्न मॅन पण आहात. तर मला हे विचारायचं आहे की आयर्न मॅन नेमकी काय आहे? सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. मी आयर्न मॅन डॉक्टर अरुण गरसाले. मी बालरोग तज्ञ आहे. गेल्या 20 वर्षापासून मी पिंपळगाव बसवंत येथे वटेश्वरी चिल्ड्रन्स हॉस्पिटल नावाने हॉस्पिटल चालवत आहे. तर माझं शिक्षण जे आहे 10वी पर्यंत, म्हणजे मी एका शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे. 10वी पर्यंत माझं शिक्षण वडनेर वेरवळीत झाले. 11वी 12वीला मी केटीएच मध्ये प्रवेश घेतला सायन्स साईडला. माझं एमबीबीएस नाशिक मेडिकलला झालं. पीजी मी मुंबईत केलं आणि मुंबईत काही दिवस काम केल्यानंतर मी पिंपळगाव बसवत येथे सेवा देण्यास सुरुवात केली. साधारणतः 20 वर्षापासून मी येथे हॉस्पिटल चालवत आहे. पण मला 20 वर्षाच्या प्रवासात एक असं गोष्ट जाणवली की माझ्याकडून एखादी गोष्ट सुटते, म्हणजे काहीतरी मी एका गोष्टी माग लॅग होतोय, म्हणजे मागे पडतोय असं मला वाटायचं. म्हणून मग मी विचार केला की अशी कोणती गोष्ट की जिच्यात मी मागे पडतोय. मला स्वतःला जाणवलं का मी फिटनेस ह्या गोष्टीमध्ये मी मागे पडतोय. म्हणून मग मी एक अगोदर मी रनिंग सुरू केली, नंतर सायकलिंग केली. आम्ही नाशिक ते पंढरपूर जी असते सायकल वारी, नाशिक सायकलिस्ट ती ऑर्गनाईज करते नाशिक बंधन, ती आम्ही केली. 2017 साली आपले नाशिकचे कमिशनर, पोलीस कमिशनर डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी आयर्नमॅन नावाचं एक टायटल मिळवलं. म्हणजे आयर्नमॅन नावाची एक स्पर्धा असते, म्हणजे इट इज अ टफेस्ट सिंगल डे इव्हेंट इन द वर्ल्ड. म्हणजे तो जगातला सगळ्यात खडतर असा एका दिवसाचा इव्हेंट असतो आयर्नमॅन. तर त्यात तुमचं 4 किलोमीटर समुद्रात पोहणे, 180 किलोमीटर सायकलिंग करणे आणि 42 किलोमीटर रनिंग करणे, असं सगळं तिन्ही गोष्टी तुम्हाला 16 ते 16.5 तासात तुम्हाला पूर्ण करायचे असते टास्क. तर मी ते 3 वेळेस कम्प्लीट केलंय. म्हणजे मला खरोखर पिंपळगावचा असा मला अभिमान वाटतो की मी पिंपळगाव मधनं आलो आणि मी 3 वेळेस आयर्नमॅन कम्प्लीट केले. तसेच आताच जून 2024 मध्ये मी कॉम्रेड्स नावाची स्पर्धा असते, ती पण जगातली सगळ्यात टफेस्ट अशी ट्रेल रन म्हणतो, म्हणजे एकदम सिरियस म्हणण्यापेक्षा टफ अशी रनिंगची स्पर्धा असते, जिचं अंतर असतं 90 किलोमीटर आणि ती 12 तासात तुम्हाला पूर्ण करावी लागते. तर मी 3 वेळेस आयर्नमॅन केलं आणि 1 वेळेस कॉम्रेड्स केलं. तसेच मला या प्लॅटफॉर्मवरनं सर्वांना एक सांगायला आवडेल की माझा मुलगा आहे, ही इज यंगेस्ट आयर्नमॅन सो फार. त्यांनी 17 वर्ष आणि 1 महिन्यात आयर्नमॅन कम्प्लीट केले आणि तो जगातला एकमेव असा मुलगा आहे की ज्याने 17 वर्षी आयर्नमॅन हा टायटल मिळवलेला आहे. अरे वा. सर, मला हे विचारायचं होतं की आता दोन्ही गोष्ट कशा मॅनेज करताय तुम्ही? की म्हणजे आता आयर्न मॅनचं तर आहेच, आता आपण माहितीच आहे की लहान मुलं आले म्हणजे खूप नाजूक विषय येतो, ऍज अ ती पण एक रिस्पॉन्सिबिलिटी, त्याच्यानंतर हेल्थचं पण. तर मग दोन्ही गोष्ट कशा मॅनेज करताय तुम्ही? ऍक्च्युली वेळेचं कसं असतं, वेळ प्रत्येकाला देवाने 24 तास दिलेली आहे आपल्याला. तुम्ही जर ठरवलं तरच वेळ निघते. आपण जर ठरवलंच नाही तर मग काहीच होणार नाही. म्हणून आयर्नमॅनचे टॅगलाईन आहे एनिथिंग इज पॉसिबल, म्हणजे सगळ्या गोष्टी शक्य होऊ शकतात, फक्त तुम्ही वेळ काढा. आता मी ज्यावेळेस आयर्नमॅनची ट्रेनिंग केली त्यावेळेस मला सांगायला खरोखर इथं आनंद वाटेल की माझा एक पण पेशंट मी मिस केलं नाही. आता आमच्याकडे कसं, मी एक बालरोग तज्ञ आहे, तसंच मी थोडस ग्रामीण भागात, म्हणजे हा पिंपळगाव हा रुरल एरिया आहे, तर रात्री आपलं कंटिन्युअस इमर्जन्सी चालू असतात. म्हणजे बाळ रडायला लागलं ही सुद्धा एक नातेवाईकांच्या दृष्टीने एक इमर्जन्सी असेल ते धावपळ करत घेऊन येतात. तर प्रत्येक बाळ आम्हाला अटेंड करावं लागतं. तसेच दिवसभर पण तुमचे पेशंट बघावे लागतात. हे सगळ्या गोष्टी करून म्हणजे तुमच्या प्रॅक्टिसला एक दिवस सुद्धा न बुडवता आम्हाला ती ट्रेनिंग करावी लागली. आणि आम्ही ट्रेनिंगसाठी जो टाइम निवडतो मग अर्ली मॉर्निंगचं निवडतो, म्हणजे साधारणतः 5 वाजेपासून 5 ते सकाळी 7, 7:30, 8, 9 वाजेपर्यंत आमचं ट्रेनिंग उरकून जातं. म्हणजे शक्यतो काय असतं का, हॉस्पिटलचे जे पीडियाट्रिक प्रॅक्टिस आहे, म्हणजे जे आमचे पेशंट्स आहेत ते पण डिस्टर्ब होणार नाही. तसेच आमचा जो छंद आहे म्हणजे फिटनेस, म्हणजे आयर्नमॅन म्हणा किंवा कॉम्रेड्स म्हणा, ते पण आम्ही करू शकतो. फक्त प्रत्येकाने ठरवलं गरजेचं आहे की तुम्ही डोक्यात घ्या की नाही मला ही गोष्ट करायची, तरच तुम्ही टाइम काढू शकाल. सर, खूप जणांचा प्रश्न असतो हा की आता जे नवीन नवीन पालक आहे, म्हणजे आपण मॉडर्न पॅरेंट्स म्हणतो,
त्यांच्यामध्ये अशी कोणती कॉमन चूक करतात ते का मुलांच्या हेल्थमध्ये किंवा त्यांच्या हेल्थमध्ये? सगळ्यात पहिली गोष्ट, आजकाल आपण बघतो इनफर्टिलिटीचं प्रमाण. इनफर्टिलिटी म्हणजे वंधत्वाचं प्रमाण न्यूली मॅरिड कपल्स मध्ये साधारणतः 25 ते 30% आहे. म्हणजे 100 लोकांचे जर लग्न झाले तर 25 ते 30% लोकांना मुलं बाळ व्हायला अडचणी निर्माण झालेल्या सध्या. हे का? सगळ्यात पहिली गोष्ट फिजिकल फिटनेस, दुसरी गोष्ट स्ट्रेस, आणि तिसरी गोष्ट व्यसनाधीनता. बरोबर, या 3 गोष्टी ज्यावेळेस तुम्ही, या 3-4 गोष्टी ज्यावेळेस तुम्ही रूल आउट कराल, तर मग बाळ ज्यावेळेस म्हणजे प्रेग्नन्सी राहील, बाळ जन्माला येतील. तर मला एक या प्लॅटफॉर्मवर सांगायला आनंद वाटतो की आपण प्रत्येक जण करिअरच्या मागे पळतोय. म्हणजे लग्न झालं तर आपण काय करतो, 4-4, 5-5, 7-7, 8-8 वर्ष मुलबाळ होऊ देत नाही. तर ती गोष्ट अतिशय चुकीची आहे. म्हणजे मी तर ऍज अ डॉक्टर सर्व समाजाला असं एक आवाहन करेन की लग्नानंतर जितक्या लवकरात लवकर तुम्ही एक बाळ होऊ द्याल ते खूप चांगलं राहील. कारण कसं असतं, कारण इन्फर्टिलिटीमुळे खूप त्रास नंतर तयार होतो. तसेच काही गुणसूत्रांचे आजार असतात, काही बाकीचे काही मेटाबॉलिक डिसऑर्डर्स असतात. हे जसं वय वाढल म्हणजे पॅरेंट यांचं म्हणजे हजबंड आणि वाईफचं तसतसे ते आजार वाढत जातात. म्हणून मी प्रत्येकाला आवाहन करतो की लग्नानंतर जितक्या लवकरात लवकर तुम्ही प्रेग्नन्सी ठेवाल आणि एक बाळ होऊ द्या, नंतर पुढचं आपण बघतच आहे काय काय नाही. हा माझ्या न्यूली मॅरिड कपलसाठी ही एक मोलाचा सल्ला आहे की तुम्ही एक बाळ लवकरात लवकर होऊ द्या. असं कॉमन नंबर आहे की म्हणजे एज आहे की 21चं झालं तर लग्न केलंच पाहिजे किंवा 22चं झालं केलंच पाहिजे असं आता गव्हर्नमेंटनं कसं केलेलं आहे, मिनिमम मुलाचं वय जे आहे लग्नासाठी ते 21 वर्ष आणि मुलीचं वय जे आहे 18 ते 19 वर्ष हे गव्हर्नमेंटचं नियम. पण आजकाल आपण बघतोय की शिक्षणामुळे प्रत्येकाचं वय वाढतंय. साधारणतः 24-25 वर्ष शिक्षणामुळे वय होऊनच जातं. तर असं पर्टिक्युलर असं थंब रूल नाहीये की बाबा ह्या वयातच लग्न झालं पाहिजे. पण मिनिमम गव्हर्नमेंटनं जे डिसाईड केलेलं आहे 21 वर्ष आणि फिमेलचं जे 18 वर्ष ते गरजेचं आहे. कारण कसं असतं, शारीरिक वाढ त्या याच्यात पूर्ण होते. म्हणजे मुलाची वाढ जी असते जेंट्सची 21व्या वर्षात ती बऱ्यापैकी कम्प्लीट होते आणि मुलीची जी स्त्रीबीजंड, गर्भपिशवी या सगळ्या गोष्टींची ती वाढ 18 वर्षात ती पूर्ण होते. म्हणजे साधारणतः तुमचं 22, 23, 24, 25 वर्षात जरी लग्न जर झालं आणि त्याच वेळेस जर ती कन्सिव्ह जर झाली तर होणारं बाळ सुदृढ आणि हेल्दी राहील, म्हणजे चांगलं राहील. असं तेच जर तुम्ही थोडंसं लेट जर कन्सिव्ह झाले म्हणजे लेट जर प्रेग्नन्सी ठेवल्या तर मग मात्र थोडंसं आजारांचं प्रमाण वाढतं, म्हणजे ते रिस्क वाढते. असं सर, आज आपल्याला फक्त बाळांबद्दल जाणून घ्यायचंय, एक प्रकारे हेल्थ बद्दल तर जाणूनच घ्यायचंय. तर खूप असे लहान बाळ असतात, तर आपण काय म्हणतो की त्यांना आहे ना 2-3 महिन्यानंतरच आपण समजा त्यांना, म्हणजे खूप जणांचे प्रश्न असतात की त्यांना टेबल फूड म्हणजे आपण म्हणतो नॉर्मल फूड कधी दिलं पाहिजे असं? नाही, आता आईचं दूध हे सर्वोत्तम आहार आहे. म्हणजे आईचं दूध, आम्ही बालरोग तज्ञ त्याला अमृत म्हणतो. तर मी तर सजेस्ट करतो की 4.5 ते 5 महिन्यापर्यंत टोटल आईचं दूध द्यायचं. त्यासाठी आईने एकदम पोटभर जेवण करायचं, तिने कोणतेच पथ्य पाळायचे नाही. बऱ्याचदा आपण गावाकडे बघतो का आईला ते पोटभर जेवण करू देत नाही, कारण त्यांचं म्हणणं असं असतं की आईने जर पोटभर जेवण केलं तर बाळाला त्रास होतो, बाळाला गॅसचा प्रॉब्लेम होतो. असं काही नाहीये. आईनं जर पोटभर जेवण केलं तरच बाळ दूध भरपूर येईल आणि तुम्ही बाळाला जितकं दूध पाजाल तितकं बाळाच्या मेंदूची वाढ आणि शारीरिक वाढ एकदम चांगली होईल. म्हणून मी तर सजेस्ट करतो 4.5 ते 5 महिन्यापर्यंत तुम्ही बाळाला आईचं दूध द्या. त्यानंतर तुम्ही विनिंग स्टार्ट करू शकता. विनिंग म्हणजे काय असतं, आईचं दुधासारखं काय गाईचं दूध, साधं पाणी या गोष्टी आपण चालू करू शकतो. तसेच वयाच्या 6 महिन्यानंतर तुम्ही भाताचं पाणी, भाताची पेज, वरणाचं पाणी, नागलीचे पाणी, नागलीची पेज, बाजरीची पेज, खीर या गोष्टी ऍड करू शकतो. किंवा फळांचा रस ते पण आपण देऊ शकतो वयाच्या 6 महिन्यानंतर. आणि जे थोडस घट्ट जो असेल आहार तो शक्यतो 8 महिन्यानंतर दिलेला कधीही चांगला. आणि भरपूर आपण आपले आजी झाले किंवा वयस्कर जे व्यक्ती असतात ते म्हणतात की नाही, समजा आईला ताप असेल तर बाळाला दूध देऊ नये. नाही, ही एकदम चुकीचा समज आहे हा. तर आईला काहीही त्रास असो, म्हणजे सर्दी असो, खोकला असो, जुलाब, उलटी, ताप काही असो, तरी आईनं बाळाला दूध पाजणं गरजेचं आहे. फक्त ज्यावेळेस तिला सर्दी खोकला राहील तर आईचं इन्फेक्शन बाळाला होण्याची भीती खूप जास्त असते. त्या गोष्टीमुळे आईने एकतर आपलं स्कार्फ वापरायचा किंवा मास्क लावायचा
आणि मग बाळाला फीड करायचं, जेणेकरून आईचं इन्फेक्शन बाळाला नाही होणार. बाकी तुम्ही आईचं दूध कोणत्याच गोष्टीमध्ये आपण बंद करत नाही. फक्त आता एक नवीन जो डाटा आलाय त्यात जर एखादी मदर आहे तिला HIV पॉझिटिव्ह दुर्दैवानी, तिला अँटी रिट्रोव्हायरल थेरपी चालू आहे, म्हणजे ERT म्हणतो आम्ही तिला, तर आपण आईचं दूध म्हणजे ते पण आम्ही ऑप्शन देतो नातेवाईकांना की बाबा तुम्हाला 30% चान्स आहे आईच्या दुधामधनं बाळाला HIV व्हायचा, तर मग तुम्ही दिलं तरी चालतं किंवा तुम्ही बंद केलं तर अतिउत्तम. कारण भारतामध्ये ना प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन म्हणजे कुपोषणामुळे मरणाऱ्या बाळांचं प्रमाण खूप जास्त आहे, बरोबर, ऍज कम्पेअर टू HIV पॉझिटिव्ह बेबीज. म्हणजे कुपोषण जे असतं, जे आपण त्याला कुपोषित बाळ सापडतात ज्यांचं वय जास्त म्हणजे वय बऱ्यापैकी व्यवस्थित असतं पण त्यांचं वजन खूपच कमी असतं. म्हणून मी सजेस्ट करतो की तुम्ही आईचं दूध पण पाजा आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर विनिंग स्टार्ट केली 4.5-5 महिन्यानंतर गाईचं दूध, भाताचं पाणी, भाताची पेज, जसं मी मग सांगितलं त्याच पद्धतीत तुम्ही युज केलं तर खूप चांगलं राहील, जेणेकरून बाळाची शारीरिक आणि मानसिक वाढ व्यवस्थित होते. सर खूपदा लोक आहे ना पॅकेज फूड असतात, आता हे वेगवेगळ्या प्रकारचे आता आलेले ब्रँड्स आलेले, ते बोलतात की आईच्या दुधापेक्षा हे द्या किंवा आईचं दूध पण हेच द्या, पण अजून पण वेगवेगळे प्रोडक्ट द्या, म्हणजे दिलेले चांगले असतात की कसं असतात? नाही, आता कसं पॅकेज फूड म्हणजे आता एकदम फास्ट जमाना झालाय. म्हणजे पूर्वीच्या काळी काय असतं, आज्या काय करायच्या, ते डाळ, नंतर ते नागली, बाजरी ह्याचं त्याचं मिश्रण तयार करून ते सुकडी सारखं किंवा अजून त्याला एक पर्टिक्युलर शब्द आहे तर ती गोष्ट तयार करायची, म्हणजे त्याला एक आपण पेज वगैरे बनवतो ना, ते असे बरडून किंवा मिक्सरमध्ये ग्राइंड करून त्या तयार करायचं, ते बाळांना पाजायचं, ते बाळासाठी खूप चांगलं होतं. पण आजकाल काय असतं, आता न्यूक्लिअर फॅमिली झाल्या, बरोबर, त्या गोष्टीमुळे एकतर मदर पण सर्व्हिसला असते, फादर पण सर्व्हिस, त्यांना वेळच नसतो या गोष्टी करत बसायला. मग त्यावेळेस तुम्ही एखादा अर्ध दिलं तरी चालेल, म्हणजे पॅकेज आता समजा सेरलॅक आहे किंवा फॅरेक्स आहे, दिवसातून एक वेळ दिलं तरी चालतं. पण मी तर सजेस्ट करेल तुम्ही घरातलं द्या, बरोबर. पण दुर्दैवाने जर वेळच नसला आणि बाळाला जर भुकेमुळे बाळ किरकिर करत असलं किंवा तिची भूक हॅम्पर होत असली तर तुम्ही ते दिलं तरी चालेल. पण मी पहिलं सजेस्ट कराल तुम्ही सगळ्यात पहिले 5 महिन्यापर्यंत आईचं दूध, त्याच्यानंतर गाईचं दूध आणि भाताचं पाणी, भाताची पेज, वरणाचं पाणी, आणि जिला शक्यच होत नाही त्यांनी एखाद्या दुसऱ्या वेळेस सेरलॅक दिलं तरी चालतं. सर आता हे सर्वांचं टेन्शन आहे एक प्रकारे की आईचं पण आहे आणि त्याच्यानंतर वडिलांचं पण आहे की आमचं मूल जेवणच करत नाही एक प्रकारे, आणि त्याला आपण नुसतं भरवत राहतो नुसतं आपण म्हणतो त्याचं एवढं पोट आहे, रिकाम होतं, भरवा, त्याला खाऊ घाला, आणि कधी कधी मुलं हे हंगर स्ट्राईक म्हणतो आपण एक प्रकारे, ते त्याच्यामध्ये पण जातात. तर मग मुलांना एक प्रकारे किती मिनिमम आपण जेवण दिलं पाहिजे की कसं केलं पाहिजे एक प्रकारे? आता कोणाची भूक किती राहील हे कोणीच सांगू शकत नाही, पण काही गोष्टी अशा सोप्या गोष्टी असतात. आपण काय करतो, लहान बाळांना बेकरीचे प्रॉडक्ट्स म्हणजे पाव, ब्रेड, बिस्किट, टोस्ट, वेपर्स, कुरकुरे हे सगळं खाऊ घालतो. त्याच्यामुळे काय होतं, भूक सप्रेस होऊन जाते बाळाची. म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट मैद्याचे पदार्थ टाळायचे आपल्याला. दुसरी गोष्ट, तुम्ही जे बाहेर आपण समजा भूक लागली की पी दूध, हे नको अजिबात करायला. म्हणजे मी मागे सांगितलं ना, विनिंग आपण स्टार्ट करायचं अबो 6 months. विनिंग म्हणजे भाताचं पाणी, भाताची पेज, वरणाचं पाणी, खिचडी भात, वरण भात, दूध पोळी, नंतर केळाचं शिकरण, नंतर फळांचा रस, या गोष्टी आपल्याला द्याव्या लागतात. आता नातेवाईकांचं कधी काय, आता मी ओपीडी मध्ये दररोज बघतो ना, बऱ्याचदा ते बाळ कंटिन्युअस वरचं माकड खाणं खात असतात, ते भाजीपोळी खायलाच तयार नसतात. ती गोष्ट चुकीची. म्हणजे मी तर सजेस्ट करेल की हे जे खराब जेवण जे राहील ते तुम्ही घरात आणूच नका, म्हणजे पाव, ब्रेड, बिस्किट आणूच नका, आणि फळं मॅक्सिमम आणून ठेवा जेणेकरून फळं खाईल. आणि त्याच्यासाठी काय करायचं, बाळाला आपल्या ताटात घेऊन बसा, बरोबर. 2 घास आपण खाल्ले तर 1 घास बाळ खाईल, बरोबर. फळं पण 1 घास आपण खा, दुसरा घास बाळ खाईल. अशाच पद्धतीने तुम्हाला ती सवय लावावी लागते. आणि लहान बाळाची गोष्ट कशी असते, तुम्ही एकदम चांदीच्या ताटामध्ये जेवण तयार करून घेतलं आणि तुम्हाला असं वाटतं की नाही बाबा चांदीच्या ताटात दिलं म्हणजे बाळ तिथून उचलून खाईल, ते तसं नाही करणार. चांदीच्या ताटातलं ते जेवण जे राहील तो खाली टाकल, खालचं वेचून तो बाळ जेवण करेल, म्हणून त्याला आपण लहान बाळ म्हणतो. सर आजकाल समजा माझी आजी झाली किंवा सर्वांच्या आजी असतात, ते काय करतात की अजून पण जुन्या पद्धती
आपला वापर करतात, हे करतात. एक प्रकारे आपण रेमेडी म्हणतो एक प्रकारे. आता आपल्या पण लहानपणी समजा 1 महिन्याचं बाळ व्हायचं किंवा आता पण लोक काय करतात, 1 महिन्याचं बाळ झालं का त्याला मध चाटवतो आपण. पण मग कधी कधी ना त्याची अलर्जी होती, इन्फेक्शन होतं. तर मग अजून पण तुमच्याकडे असे केसेस आलेले आहे का? अजून पण येतात का? भरपूर पेशंट येतात. आता सगळ्यात पहिली गोष्ट आम्ही सांगतो, ज्यावेळेस मी सिझरला किंवा डिलिव्हरीच्या वेळेस उभा राहतो, म्हणजे तिथे आमचे डॉक्टरांचे इंडिकेटर लागलेले असतील. आम्ही अतिशय घाबरलेलो असतो आणि आजीला काय झालं याच्यात जास्त इंटरेस्ट असतो. म्हणजे मुलगा हो किंवा मुलगी हो. दुर्दैवानी म्हणजे त्या आजीच्या दुर्दैवानी जर मुलगी जर झाली तर तिचा चेहरा लगेच पडतो. मुलगा जर झाला तर ती लगेच सोन्याचं एक थोडस काहीतरी आणलेलं असते ना आणि मध आणलेलं असते ते तिला चाटवते. पण त्या मधामुळे बाळांना गॅस्ट्रायटिस होतं, बाळाला लगेच उलट्या सुरू होतात किंवा जुलाब सुरू होतात. तसेच हे काय करतात, घुटी पाजतात, ग्राईप वॉटर पाजतात, ते बोनिसन पाजतात, साधं पाणी पाजतात. हे अजिबात रिकमेंड नाहीये, म्हणजे द्यायचंच नाही. म्हणजे ज्यावेळेस डिलिव्हरी होते तर साधारणतः अर्ध्याच तासात आईचं दूध यायला सुरुवात होते. बरोबर, म्हणजे नेसेसरी काहीच नाही, तुम्ही बाहेरच्या गोष्टी द्या. तुम्ही आईला पोटभर जेवण करायला लावा, लगेच दूध सिक्रेट होईल. साधारणतः नॉर्मल डिलिव्हरी नंतर अर्ध्याच तासात दूध येतं. सीझर नंतर 2 तासात दूध यायला सुरुवात होते. पहिलं दूध जे असतं ते कोलोस्ट्रॉम, एकदम कच्चं दूध जे असतं ठीक असतं, म्हणजे आपल्याला दिसत नाही, ते क्वांटिटी कमी असते पण त्याच्यामुळे बाळाचं पोट भरतं. म्हणून मी तर सांगतो की तुम्ही फक्त आणि फक्त आईचं दूध द्या. दुर्दैवाने खूपच वाटलं आईला दूध काही कारणास्तव येत नाही, ते सगळ्यात पहिले ते कारण शोधा आणि तोपर्यंत मग जो मिल्क फॉर्म्युला असेल 2-3 दिवसासाठी तुम्ही मिल्क फॉर्म्युला वापरा तरी चालेल. पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही गाईचं दूध, साधं पाणी, मध, ग्राईप वॉटर, घुटी अजिबात द्यायची नाही, अजिबात रिकमेंड नाही. आणि सर आता आजकाल जे लहान बाळ असतात त्यांच्यात ओबेसिटी म्हणजे आपण लठ्ठपणा म्हणतो खूप वाढलेला आहे आणि त्याचं प्रमुख कारण हे मोबाईल ऍडिक्शन म्हणतो आपण. आता म्हणजे पहिल्याच्या काळी समजा माझी आई झाली किंवा सर्वांची आई होत्या, आपण भांडायला म्हणजे रडायला लागलो, हे करायला लागलो तर ते आपल्याला पिठाचा गोळा द्यायची खेळायला. आजकालच्या मदर्स कसं झालं की काही रडायला लागला लगेच फोन वगैरे लागतात. तर मग ते मोबाईल ऍडिक्शनचं काय केलं पाहिजे? आता कसं आहे, कोविडनं आपल्याला काही गोष्टी नवीन शिकवल्या. कोविडमुळे आपण हेल्थ कॉन्शियस पण झालो आणि दुसरी गोष्ट झूम मीटिंग्स किंवा ऑनलाईन हा प्रकार नवीन आला. त्याच्या अगोदर आपल्याला हा ऑनलाईन वगैरे प्रकार काही नव्हता. आता काय होतंय का बरेचदा स्कूल जे असताना ते पोर्शन जे देतात ना ते ऑनलाईन देतं, म्हणजे त्या तुमच्या याच्यावर देतं, म्हणजे मोबाईलवर. त्या गोष्टीमुळं प्रत्येक मुलाला शक्यतो 8वी 9वीच्या 10वीच्या मुलांना मोबाईल आपल्याला द्यावाच लागतं, कारण त्यांचा जो होमवर्क आलेला असतो तो मोबाईलवर त्या ग्रुपवर येतो. म्हणून आता आपल्याला अपडेट व्हावंच लागणार, काळानुसार बदलावं लागणार. आपण समजा जर आता असं म्हटलं ऑर्थोडॉक्स राहिलो, नाही लहान मुलांच्या 9वी 10वीच्या मुलांच्या हातात मोबाईलच द्यायचा नाही, तर असं करून चालणार नाही. बरोबर, कारण आपल्याला मोबाईल तर द्यावाच लागेल. फक्त तो मुलगा काय बघतोय काय नाही बघत हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं. दुसरी गोष्ट लठ्ठपणा हा असा आहे का आजकाल ना, आपण कसं पूर्वीच्या काळी खूप ग्राउंड्स राहायचे, मैदानं राहायचे, आपण खूप पळायचो, आपण सायकलवर शाळेत जायचो. आजकाल काय झालं, डायरेक्ट दारापुढे व्हॅन येते किंवा स्कूल बस दारापुढे येते. आता मी स्वतः माझ्या शाळेत जाताना दररोज एक साईड 3 किलोमीटर जायचो, दुसरी साईड 3 किलोमीटर, दररोज माझं 6 किलोमीटर वॉक रन होऊन जायचं. पण आजकाल काय झालं, सर्व मुलं मॅक्सिमम ट्रॅफिक पण खूप वाढली, त्याच्यामुळे आपल्याला पण भीती वाटते का मुलांना सायकल जाऊ द्यायला. तसे शाळा लांब लांब सुरू झाल्या. म्हणजे पूर्वीच्या काळी कसं जिल्हा परिषदची किंवा सरकारची गव्हर्नमेंटची एकमेव शाळा राहायची गावामध्ये. आजकाल तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स तयार झाले. मग ते ऑप्शन्स तयार झाल्यामुळे काय झालं, परत मग स्कूल बसेस आल्या, व्हॅन आल्या. या गोष्टीमुळे मुलांचं फिजिकल एक्सरसाइज जे म्हणतो, म्हणजे चालणं पळणं, ते सगळं बंद होऊन गेलं. त्या गोष्टीमुळे लठ्ठपणा वाढला. दुसरी गोष्ट खाणं म्हणजे बेकरी प्रॉडक्ट्स, स्वीट्स, नंतर तुमचं पिझ्झा, बर्गर, या गोष्टीमुळे ओबेसिटी वाढल्या. तिसरी गोष्ट बैठका म्हणजे ते काय कंटिन्यूस मोबाईल घेऊन बसलेले असतात. मग त्या गोष्टीमुळे त्यांचं फिजिकल एक्सरसाइज होतच नाही, म्हणजे ती जी एक्सरसाइज व्हायला पाहिजे तीच होत नाही. म्हणून परत लठ्ठपणा वाढला. आणि ही अतिशय म्हणजे खरोखर धोक्याची घंटा आहे की जे मुलांमध्ये जे स्थूलतेचं प्रमाण म्हणजे ओबेसिटीचं प्रमाण वाढतं, ही खूप पुढे जाऊन त्रासदायक विषय होणार आहे आपल्याला. सर, जेव्हा मी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये होतो ना, तर ऍज अ लॅब टेक्निशियन मी तिथं होतो आणि तिथे सर्व गावाकडचे पालक यायचे.
आणि तिथं भरपूर लोक आहे ना ऍज अ व्हॅक्सिन घेतच नव्हते, लहान बाळाला व्हॅक्सिनच देत नव्हते. तर त्यांना मी विचारलं तर त्यांचं कारण हे होतं की नाही, त्यांना बाळाला त्रास होतो, ताप येतो, खूप साऱ्या अडचणी येतात त्याच्यामध्ये. तर काही लोकांना माहितीच नाही. तर मला हे जाणून घ्यायचंय की अशा कोणत्या लस आहे की लहान बाळाला दिलाच पाहिजे आपण. हे बघा, आता लसीकरण हे जसं आपण अन्न वस्त्र निवारा म्हणतो ना, माणसाच्या मूलभूत गरजा, तसं लसीकरण ही लहान बाळाची गरज आहे. आणि आपण कोविडच्या काळामध्ये बघितलंच, आपण अनुभवलं लस किती महत्वाची होती. मग म्हणजे आपण ज्यावेळेस कोविड विरुद्ध लसीकरण केलं तर खूप महत्वाचं असतं लसीकरण, कारण लसीकरणामुळे बरेचसे आजार आपण टाळले जातात, बरोबर. तर ऍट बर्थ म्हणजे जन्मताच आपल्याला बीसीजी म्हणजे डाव्या दंडावर आपण बीसीजी देतो, तोंडानं पोलिओ देतो आणि पायावरचा काविळीचा डोस देतो. तो ऍट बर्थ जाणं गरजेचं आहे. 1.5 महिन्यामध्ये तुमचे ट्रिपल, पोलिओ, कावीळ, मेंदूज्वर, रोटावरील डायरिया, निमोकोकल आणि आयपीव्ही हे डोस जाणं खूप गरजेचं आहे. आणि मला सांगायला खरोखर आनंद वाटेल का हे सगळे लसीकरण आजकाल गव्हर्नमेंट देतं. तर 1.5 महिन्यातला डोस, 2.5 महिन्याचा डोस आणि 3.5 महिन्याचा डोस गव्हर्नमेंट आपल्याला फ्रीमध्ये देतं. तसेच त्याच्यात पण 2 प्रकार आहेत. त्या डोसमुळे, ट्रिपलच्या डोसमुळे बाळाला थोडासा ताप येतो, गाठ येते, सूज येते. तर त्याचं खूप काही काळजी करण्यासारखं कारण नसतं, कारण ते तुम्हाला तापाचं औषध प्रिस्क्राईब करतातच. म्हणजे त्यावेळेस तापाचं औषध द्यायचं, 2 ते 3 दिवस बर्फानं शेकवलं तर शक्यतो काही अडचण येत नाही. पण गव्हर्नमेंट व्यतिरिक्त पण काही डोस आहेत. उदाहरणार्थ इन्फ्लुएन्झा, नंतर परत तुमचा MMR, नंतर टायफॉइड, नंतर हिपॅटायटिस ए, नंतर चिकन पॉक्स, जॅपनीज एन्केफेलायटिस, हे सगळे डोस बाळाला देणं गरजेचं आहे. शक्य जितकं जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण केलेलं खूप चांगलं राहील, कारण लसीकरणामुळं जो फायनान्शियल बर्डन जे येतं नातेवाईकांवर की बाळा जास्तीत जास्त आजारी पडतात. आता मला आठवतं मी ज्यावेळेस हॉस्पिटल चालू केलं त्यावेळेस प्रचंड डायरिया राहायचा, त्याला रोटावरील डायरिया म्हणतो आपण. तर गेल्या 8 ते 10 वर्षापासून जेव्हापासून रोटावरील डायरियाचं व्हॅक्सिन आलं तेव्हापासून डायरियाचं प्रमाण खूप कमी झालं. तसंच HIV नावाचं एक हे होतं डोस, म्हणजे H इन्फ्लुएन्झा टाईप बी म्हणजे मेंदूज्वर. तर ते पण पेशंट खूप सापडायचे, म्हणजे मेंदूत ताप जाणं, कान फुटणं कंटिन्युअस, नंतर वारंवार निमोनिया होणं, हे सगळे प्रकार त्या H इन्फ्लुएन्झा टाईप बी मुळे व्हायचे. तो पण या लसीकरणामुळे भरपूर कमी होऊन गेलेला आहे. तसेच निमोकोकल निमोनियासाठीचा जे डोस येतो त्याचा पण इन्सिडेन्सेस खूप प्रमाण कमी झालंय. इन्फ्लुएन्झाचा डोस देतो तर बऱ्यापैकी व्हायरल डिसीजेस त्याच्यामुळे कमी झालेले आहे. MMR चा डोस देतो आपण, मिझल्स, मम्स, रुबेला, तर गोवर आणि गालगोंगेचं प्रमाण पण भरपूर कमी होत चाललंय. म्हणजे मी तर तुम्हाला सांगतो ना की लसीकरणामुळं आपलं आजाराचं बर्डन खूप कमी होतं. त्या गोष्टीमुळे मी प्रत्येकाला विनंती करेल का आपण मॅक्सिमम लसीकरण करा. नसेल त्यांना प्रायव्हेटचे व्हॅक्सिन्स परवडत तर तुम्ही सरकारीत घ्या, आणि जे शक्य होईल त्यांनी प्रायव्हेटला येऊन व्हॅक्सिनेशन करा. आणि थोडाफार त्रास होतो तर ती शरीराची अँटीजेन अँटीबॉडी रिॲक्शन असते, ती इट्स ओके, ती नॉर्मल असते. त्याला काही असं खूप काही पॅनिक व्हायची गरज नसते. थोडासा त्रास होतो पण याचा अर्थ असा आहे की तो डोस त्या बाळाला लागू पडला, चांगली गोष्ट आहे, त्याला घाबरायचं नाही. करा सर, भरपूर लोकांना आहे ना लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणजे माहितीच नाही. म्हणजे आपण नाही का आता कोणाला म्हटलं की नाही जास्त दूध पिऊ नका की त्याचा तुम्हाला त्रास होईल, लोकांना वाटतं का दुधामुळे थोडी त्रास होतो. तर याच्याबद्दल मला जाणून घ्यायचंय. आता दूध म्हणजे ही गोष्ट टोटल वेगळी आहे सध्या. कारण कसं आहे, आजकाल काय झालं, पूर्वीच्या काळी आपण गाई म्हशी आपले सगळ्यांकडेच राहायचे, ते प्युअर दूध मिळायचं. तर आजकाल आपण बघतोय की तुम्ही कृत्रिम दूध तयार करायला लागले लोक, म्हणजे काही काही वेगवेगळ्या प्रकारचं दूध तयार करायला लागले. कृत्रिम पनीर तयार करता, म्हणजे जे डुप्लिकेट अडल्ट्रेशन म्हणतो आपण त्याला. ती गोष्ट खूप चुकीची आहे ऍक्च्युली. पण मी तर सांगेल की ज्यांना चांगलं दूध मिळतं, म्हणजे समजा थैलीचं दूध असेल किंवा चांगलं जो एखादा तुमचा रिलायबल पर्सन असेल जो तुम्हाला दूध देतोय व्यवस्थित, ते दूध 100% घ्या. आता दुधामध्ये लॅक्टोज नावाचा घटक असतो, काही लोकांना त्याचे अलर्जी असते, लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणतो. आता मोठ्या माणसामध्ये काय होतं की त्यांना काही एखाद्याला समजा, मला स्वतःला लॅक्टोज इंटॉलरन्स, मला काय होतं दूध घेतलं मला प्रचंड ऍसिडिटी होते आणि गॅसेस खूप तयार होतात.
आता काही लोकांना लूज मोशन होता, बरोबर. काही बाळांना आम्हाला सापडतं की लॅक्टोज इंटॉलरन्स बऱ्याच बाळांना सापडतो, त्याच्यात त्याला कंटिन्युअस जुलाब चालू असतात, बरोबर. म्हणजे बाळ दूध पिलं का लगेच 3-4 वेळेस जुलाब करतं. मग तात्पुरतं त्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, की दूध बंद करावं लागतं. लॅक्टोज इंटॉलरन्स मध्ये लॅक्टोज फ्री मिल्क द्यावं लागतं. म्हणजे मार्केटमध्ये 2-3 फॉर्म्युला आहे की ज्याच्यामध्ये लॅक्टोज 0 जातो आणि मग ते दूध आपण बाळांना वापरतो. आणि जे मोठ्या माणसं आहे, समजा उदाहरणार्थ मी आहे, मला जर लॅक्टोज इंटॉलरन्स, मी दूध आणि दुधाचे पदार्थ बंद केले तर मला काही त्रास होत नाही. आणि दुधात जे सगळे काही इन्ग्रेडियंट्स जे असतात, कंटेंट्स असतात, ते मला बाकीच्या आहारात मिळतात. त्याच्यामुळं दूध प्यायलाच पाहिजे असं खूप काही नेसेसरी नाहीये. पण मी परत एकदा सांगतो की दूध जर रिलायबल मिळालं तुम्हाला चांगलं, म्हणजे एखादं व्यवस्थित नॅचरल गाईचं दूध आहे किंवा म्हशीचं दूध आहे, तर 100% दूध प्या. थैलीचं मिळालं, थैलीचं दूध त्यातल्या त्यात चांगलं असतं, ते दूध घेतलं तरी चालेल. आणि लॅक्टोज इंटॉलरन्स हा खूप काही मोठा विषय नाही, खूप कमी लोकांना तो त्रास असतो, त्यामुळे जास्त काही काळजी करायचं कारण नाही. सर, लहान मुलांमध्ये ना कधी कधी ना एक असे आपण सायकोलॉजी आजार म्हणतो, ते कधी कधी आपल्याला समजत पण नाही एक प्रकारे. आणि नंतर खूप वेळ झाल्यानंतर आपल्याला कळतं की नाही बाबा, की माझ्या बाळाला हा आजार झालेला होता एक प्रकारे, नाही का. तर मग एडीएचडी म्हणतो आपण, एडीएचडी आणि ऑटिझम. हा, तर मग त्याच्याबद्दल लोकांना माहितीच नाही की कसा असतो नेमकी तो आजार नेमकी. आता बऱ्याचदा काय असतं, सायकोलॉजिकल डिसीजेस जे आजार बघतो आपण मुलांमध्ये, आता एडीएचडीचं उदाहरण म्हटलं आपण, तर एडीएचडी मध्ये तो मुलगा फोकस नाही करू शकत म्हणजे एका पर्टिक्युलर गोष्टीकडे. तसंच तो ना खूप चंचल राहील, एका गोष्टी बरोबर तर कधीच कॉन्स्टंट नेणार. तो इतक्यात ही गोष्ट गेली, इतक्यात ती गोष्ट गेली, इतक्यात ती गोष्ट करल. रिमोट घेतलं तर रिमोट बगल सेल काढायला फेकून देईल, नंतर मोबाईल घेतला तो काहीतरी उलट पालट करायला फेकून देईल. म्हणजे तो एका गोष्टीबद्दल कधीच कॉन्स्टंट नसतो आणि कधीच तो असं एका जागी स्थिर नाही राहणार. आणि तिसरं, त्याच्यात तो एकदम असा इम्पल्सिव्ह बिहेवियर राहील, म्हणजे तो एकदम अग्रेसिव्ह राहील. तो इतकं याला माराल, याला मारझोड कराल, याच्याशी भांडण कराल, म्हणजे असं तो इम्पल्सिव्ह राहील. त्याला अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर म्हणतो, एडीएचडी. तसंच ऑटिझम, तो ऑटिझमचं बाळ जे असतं तो ना कोणात इन्व्हॉल्वमेंटच घेणार नाही, तो स्वमग्नता, म्हणजे तो स्वतःच मग्न राहील. तो पोरामध्ये खेळायला जाणार नाही, तो कंटिन्युअस एका जागी बसून राहील, शाळेमध्ये कोणा लक्ष देणार नाही. हे जे असे काही आजार असतील ते लवकरात लवकर डायग्नोज होणं गरजेचं आहे. आता मी या प्लॅटफॉर्मवर पॅरेंट्सला विनंती करतो की त्यांनी थोडं जरी असं काही तुम्हाला डाऊट वाटतोय का हा मुलगा आहे ना माझा स्वतःचा मुलगा, की तो बाकीच्या मुलामध्ये मिक्स होत नाही, बाकीच्या नातेवाईकांमध्ये मिक्स होत नाही, तो कंटिन्युअस एका जागी बसून असतो, तर डाऊटफुल त्याला ऑटिझम असू शकतो. मग त्याचं आपल्याला प्रॉपर वर्कअप करून त्याचं एका याच्यात तो निदान करून त्याचं ट्रीटमेंट चालू करावी लागतं. तसंच एडीएचडी साठीचं, एडीएचडी मध्ये जर काही तुम्हाला असं वाटतंय का हा जास्त हायपर आहे, एका जागी कॉन्स्टंट नसतो, हा फोकस करत नाही, त्याचे पण आपल्याला प्रॉपर वर्कअप करून प्रॉपर ट्रीटमेंट करायला. आणि मी परत एकदा सांगतो की घाबरून जायचं की कारण नाही, म्हणजे एडीएचडी डायग्नोज झाला किंवा ऑटिझम डायग्नोज झाला म्हणून काही खूप वेगळ्या अशातला काही भाग नाही, प्रॉपर ट्रीटमेंट त्या सगळ्या गोष्टी क्लिअर. सर, आता आपण मिथ आणि फॅक्ट्स मध्ये हे करणार चर्चा करणार आहे की काय काय लोकांना वाटतं की नाही हे खरंच आहे किंवा ते खोटंच आहे, ते लोकांचे भरपूर सारे प्रश्न असतात. आता एक नवीन पालकांचा प्रश्न काय असतो की जुन्या पॅरेंट्सला तर माहिती असतं, आपण काय म्हणतो की समजा एखाद्या बाळाला ताप येतोय, नुसता ताप येतोय, तर आपण म्हणतो त्याला दात येत आहे. तुम्ही हे खरंय का? नाही, ताप यायचा आणि दात यायचा, म्हणजे दात यायचा ताप यायचा काही संबंध नाही. साधारणतः 4.5 ते 5 महिन्यानंतर बाळाला दात यायला सुरुवात. मग त्याच वयात तो काय करतो, काही वस्तू घे, तोंडात घाल, बोट चोक, कुठे चोक, या गोष्टी कर. बऱ्याचदा त्यावेळेस काय होतं, मग बाळ थोडंफार लूज मोशन, इन्फेक्शन लूज मोशन होता, त्यावेळेस ताप येतो, जुलाब होता, उलट्या होता. तर लोक काय म्हणतात का नाही बाबा हे दात येत आहे म्हणून या गोष्टी, त्याचा काही संबंध नाही. म्हणजे ती मिथ्स आहे, ती काही संबंध नाही. फक्त ते एक कावळ्याला बसायला फांदीला मोडाली एक वेळ असते फक्त, ती याच्यापेक्षा वेगळं काही नाही. आणि सर, आपण नाही का आपल्याकडे समजा शेंगदाणे असतात, आपण पिनस म्हणतो त्याला, की शेंगदाणे दिलेच नाही पाहिजे आम्हाला, कारण की त्याच्यामुळे त्यांना ऍलर्जी होते. नाही, त्याचा काही संबंध नाही. फक्त मी परत एकदा एक गोष्ट क्लिअर करतो, 1.5 ते 2 वर्षाच्या आतल्या बाळाला तुम्ही शेंगदाणे देऊ नका डायरेक्ट. का तर त्यांना ते शेंगदाणे चावता येत नाही, ते न चावल्यामुळे ते चुकून ते तसेच शेंगदाणे ठसका लागला तर ते श्वासनलिकेत जातात
आणि बाळाला त्रास व्हायची भीती असते. आता मी पिंपळगाव मध्ये बऱ्याचदा या गोष्टी अनुभवल्या. लहान बाळाला 8-10 महिन्याच्या बाळाला 1 वर्षाच्या बाळाला ते शेंगदाणे खाऊ घालतात. ती गोष्ट चुकीची. शेंगदाणे हे चांगलेच आहे, वाईट नाहीये. फक्त मग तुम्ही ते एकतर क्रश करून द्या, म्हणजे 1.5-2 वर्षाच्या बाळाला, नाही तर 2 वर्षाच्या पुढे जो चावू शकल अशाच बाळाला ते शेंगदाणे द्या. ते छोट्या बाळाला शेंगदाणे तुम्ही देऊ नका. आणि सर तुम्ही तो पहिल्यांदा बोललेलोच आहे, पण मग हा पण अजून एक प्रश्न आहे की वॅक्सिन हे साईड इफेक्ट देतात, असं खरं आहे? नाही, अजिबात नाही. वॅक्सिन हे साईड इफेक्ट अजिबात देत नाही, ते ऑलवेज इफेक्ट देतात. आणि लोकांना असं वाटतं की 2 वर्षाचा झालेला आहे समजा आमचा मुलगा किंवा मुलगी, तर त्यांची इम्युनिटी पूर्ण डेव्हलप झालेली नाही. इम्युनिटी ती डेव्हलप होण्यासाठी बरेच दिवस लागतात. आता आपण बघतो ना, मोठ्या माणसं सुद्धा बऱ्याच आपण म्हणतो नाही माझी स्वतःची इम्युनिटी कमी आहे. इम्युनिटी ही गोष्ट टोटल वेगळी आहे. ती 1 मिनिटाच्या बाळापासून ते 100 वर्षाच्या माणसापर्यंत इम्युनिटी ही जी असते ती डेव्हलप होत जात असते. 2 वर्षाचं बाळ झालं म्हणजे त्याची इम्युनिटी पूर्ण डेव्हलप झाली असं नसतं अजिबात. साधारणतः फक्त 18 महिन्यापर्यंत आपण निसर्गाने आपल्याला इथं टाळू ठेवलेला आहे, त्याला एंटरफंटॅनली म्हणतो. आता कसं असतं की 18 महिन्यापर्यंत बाळाच्या मेंदूची वाढ व्यवस्थित झाली तर 18 महिन्याला टाळू भरतो, असं फक्त तो लॉजिक आहे. बाकी इम्युनिटीचा काही संबंध नाही. तुम्हाला इम्युनिटी कंटिन्युअस लागणारच आहे. इम्युनिटी वाढवण्यासाठी प्रॉपर जेवण, प्रॉपर स्वच्छता आणि प्रॉपर एक्सरसाइज या गोष्टी कराव्याच लागतील, तरच इम्युनिटी वाढेल. आणि सर आजकाल किंवा आजी लोक आपल्या काय करतात, समजा बाळाला आंघोळ घातल्यानंतर त्याच्यानंतर अंघोळ पूर्ण झाल्यानंतर आपण त्याच्या नाकात तेल टाकतो, कानात तेल टाकतो. हे चांगलं आहे की वाईट आहे? सगळ्यात मोठा मूर्खपणा येतो. नाकात, कानात, टाळूवर, बेंबीवर कुठंच तेल ओतायचं नाही, बरोबर? कारण तुम्ही ज्यावेळेस नाकात तेल ओतता ते बाळाला केमिकल निमोनिया तयार होतो. कानात तेल ओतता तर कानाचा पडदा ही एकदम पातळ अशी भिंत असते तुमचा एक्सटर्नल इयर आणि इंटरनल इयर म्हणजे मेंदूच्या मध्ये, बरोबर? तर चुकून जर ते बाळ इन्फेक्शन जर झालं तर डायरेक्ट कानाचा पडदा फुटतो, तिथं पू व्हायला लागतो. जसा पू बाहेर येतो तसाच तो पू मध्ये पण जातो. आणि मेंदूत समजा पू जर गेला तर बाळाला मेंदूत इन्फेक्शन होतं, बाळाला झटके येतात. तुम्ही टाळूवर तेल ओतलं म्हणजे टाळूवर, म्हणजे मी सांगितलं ना एंटरफंटॅनली, टाळू भरण्याचा आणि तेल ओतण्याचा काही संबंध नसतो. ती आजी चुकीच्या गोष्टी करते. पण मला परत एक आनंदाची गोष्ट सांगायला असं आवडेल. आता आम्ही ज्यावेळेस कन्सल्ट ओपीडी मध्ये बघतो ना, एखाद्या आजीला जर एक गोष्ट समजून सांगितली ना, ती तिच्या सगळ्या नातवांना कधीच तेल ओतणार नाही. फक्त काय असतं की जे प्रत्येक बाळ शक्यतो बालरोग तज्ञांकडून स्क्रीन होणं गरजेचं आहे. एकदा ते झालं तर प्रॉपर कशी काळजी घ्यायची एकदा आम्ही आजीला सांगितली तर तिथून पुढच्या सगळ्या बाळांना आजी एकदम परफेक्ट पद्धतीने हँडल करते. आणि बेंबीवर पण तेल ओतायचं नसतं, कारण तुम्ही ज्यावेळेस आता बाळ आईच्या पोटात असतं तर ते नाळे वाटत अन्न पदार्थ मिळत असतात. तुम्ही ज्यावेळेस ते तेल ओततात तिथून रेडीमेड इन्फेक्शन पोटामध्ये निघून जातं. म्हणून नाकात, कानात, टाळूवर, बेंबीवर कुठंच तेल ओतायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, काजळ लावायचं नाही बाळाला. भले तुम्हाला खूपच वाटलं आजीला एखादीला खूपच प्रेम होतो आलं तर तिने सगळी ते टिक्का लावावा, पण डोळ्याला हात लावायचा नाही. लोकांना वाटतं की काजळ लावलं की माझ्या बाळाचे डोळे मोठे होतात. नाही, त्याचं काही म्हणजे काजळ लावणे म्हणजे कसं असतं, एक काळा टिका आपण लावतो की बाबा बाळाला दृष्ट नको लागायला म्हणून. तर मग आम्ही पण त्यांच्या सेंटिमेंटचा विचार करतो की बाबा ठीक आहे, आजीला जर इतकं वाटतंय, कारण बऱ्याचदा आजी आहे ना ते घरगुती काजळ बनवतात आणि खूप म्हणजे त्यांचं इतकं प्रेम असतं नातवावर किंवा नातीवर, मग त्या सगळ्या गोष्टी करत असतात. मी फक्त एकच विनंती करतो त्यांना, तुम्ही डोळ्याला काजळ लावू नका. तुम्हाला वाटली तर डोक्याच्या ठिकाणी एक टिक्का लावा, जेणेकरून तुमचा पण हेतू साध्य होईल. म्हणजे नाकात, कानात, टाळूवर, बेंबीवर तेल ओतायचं नाही, डोळ्याला काजळ लावायचं नाही, डाळीचं पीठ लावायचं नाही बाळाला. नंतर तुमचं बऱ्याचदा काही आज्या काय करतात तर छातीचे निपल निचोडतात, म्हणजे ते असं पिळून त्याच्यात डीर काढतात. ते कधीच करायचं नाही. म्हणजे छातीच्या निपलला हात पण लावायचं नाही. आणि फक्त पॅराशूटचं जे तेल असतं, जे आपल्या घरात जे पॅराशूटचं तेल एकदम सुंदर तेल असतं, ते 3-4 चमचे तेल उकळून घ्या, गार करा आणि त्याच्या हलक्या तर बाळाची मालिश करा. कारण तुम्ही मालिश ज्यावेळेस कराल तर त्याचे 2 फायदे असतात. सगळ्यात पहिला फायदा, बाळाच्या स्किनवर एक असं लेअर येतो, त्या लेअरमुळे ते बाळाचं इन्शुलेशन सारखं काम करतं, म्हणजे स्वेटर सारखं काम करतं, बाळाला थंडी कमी वाजते. दुसरी गोष्ट, ते तेल त्वचेत ऍब्झॉर्ब होतं आणि बाळाचं वजन वाढीसाठी मदत होते. म्हणून आम्ही मुद्दाम रेकमेंड करतो तुम्ही पॅराशूटचं तेल मालिशसाठी वापरा.
आणि पॅराशूटच्या तेलाने बाळाची मालिश करा, स्वच्छ आंघोळ घालून द्या आणि संध्याकाळी जर तुम्ही मालिश केली बाळाची तर तसंच तेल अंगावर सोडून द्या. खूप चांगलं असतं, त्याच्यामुळे बाळाचं वजन पण चांगलं वाढतं, बाळाला थंडी पण कमी वाजते. पण सर मसाज करायची कशी एक प्रकारे आता लोक कसे करतात माहितीये का? आता खूपदा आहे ना, कधी कधी ते बाळ रडत असतं तरी तर एकदम जोर जोरात मसाज. मसाज एकदम जंटल करायचे, एकदम नाजूक हाताने करायचं, कारण बऱ्याचदा आम्ही ओपीडी मध्ये बघतो ना, ते आजी इतकं विगरस म्हणजे ते रगडते अक्षरशः, तर रगडल्यामुळे बाळाचे त्या रिब्स असतात म्हणजे फासळी म्हणतो ती डायरेक्ट फ्रॅक्चर होऊन जाते आणि कधी कधी बाळ सिरियस होतात. त्याच्यामुळं मसाज करताना अगदी जंटल करायचा, पॅराशूटच्या तेलानेच करायचं आणि त्याच्यानंतर एखादं लोशन असतं ज्याचा पीएच 5.5 आहे, असं एक लोशन बॉडीवर लावून द्यायचं, त्याच्यामुळे बाळाला फ्रॅग्रन्स पण छान येतो, फ्रेश वाटतं. आणि सर खूप मुलांचा स्वभाव असतो, म्हणजे माणसाचा पण स्वभाव असतो. तर काही मुलं खूप एनर्जेटिक असतात आणि काही मुलं खूप नॉर्मल असतात. तर लोकांचं म्हणजे ऍज अ पॅरेंटचं कसं असतं की आता माझं बाळ एकदम एनर्जेटिक आहे, तर त्याला रुटीन चेकअपची तर काही गरज नाही प्रकार. तर असं फिक्स आहे की नाही बाळाचं नाही या महिन्यानंतर रुटीन चेकअप झालंच पाहिजे? हे बघा, आता आपण मग डिस्कस केलंच. आता दोन गोष्टी याच्यात, एखादं बाळ खूप जास्त जर एनर्जीवालं जर असलं म्हणजे त्याला हायपर ऍक्टिव्ह म्हणतो आम्ही त्याला, जर तसं काही असलं तर तुम्हाला एडीएचडी साठी एकदा बघून घ्यावं लागेल, बरोबर. किंवा एखादं बाळ खूप असं थंड म्हणतो आपण त्याला, म्हणजे तो त्याचं एकदम स्लगिश मुवमेंट आहे, एकदम सुस्त मुवमेंट असतं त्याचे, एकदम सुस्त असतो, ती पण गोष्ट चांगली नसते, कारण मग त्याला थायरॉइडचा आजार असण्याची भीती असते. लक्षात आलं, म्हणजे तुम्हाला एक्सेसिव्ह एक्साइटमेंट पण नको, तू जास्त हायपर पण नको आणि जास्त हे स्थूल पण शांत पण नको, म्हणजे तो एक नॉर्मल बिहेवियर असतं ते होणं गरजेचं आहे. पण मला असं वाटतं की तुम्ही ज्यावेळेस 18 वर्षापर्यंत एकदा बालरोग तज्ञांना जर दाखवत गेले तर ह्या गोष्टी बालरोग तज्ञांच्या नजरेत मिस होत नाही, बरोबर. समजा दुर्दैवाने एखाद्या बाळाला काही एडीएचडी ऑटिझम सारखं काही असलं किंवा दुर्दैवाने हायपोथायरॉइडिझम असलं किंवा ज्युव्हेनाइल डायबिटीज असला, या गोष्टी लवकरात लवकर पिकअप होतात, लवकरात लवकर आपल्याला त्याची ट्रीटमेंट करण्याला वेळ मिळतो. म्हणून शक्यतो रेग्युलर व्हिजिट्स पीडियाट्रिशियनच्या असणं खूप गरजेचं आहे. एन केन प्रकारे, म्हणजे ज्यावेळेस पहिले 2, 2.5, 3 वर्षापर्यंत लसीकरण चालू असतं त्यावेळेस तुम्ही पीडियाट्रिशियन दाखवता. दरवर्षी आपण इन्फ्लुएन्झाचा डोस देतो म्हणजे फ्ल्यूचा, तो खूप चांगला असतो तो डोस, तो त्यावेळेस पण पीडियाट्रिशियन दाखवणं गरजेचं आहे. तसेच आता एचपीव्ही ह्युमन पॅप्युलोमा व्हायरस जो सर्व्हायकल कॅन्सर प्रिव्हेंट करतो, म्हणजे आपण बघितलं ना आजकाल ज्या ऍडोलसंट एज मधल्या ज्या मुली अबाउट 10 इयर्सच्या, त्यांना प्रत्येकाला एचपीव्हीचं वॅक्सिनेशन आपण रिकमेंड करतो, कारण कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त सर्व्हायकल कॅन्सरचं, तर आपण ते अबाउट 10 इयर्सच्या मुलींना द्यायलाच लावतो. पण असे काही आजार असतात जे मुलांमध्ये पण संक्रमित होतात, म्हणून मुलांमध्ये पण आपण तो डोस द्यायला रिकमेंड करतो. म्हणून मला असं वाटतं तुम्ही पीडियाट्रिशियनला अप टू 18 पर्यंत पीडियाट्रिशियन दाखवा, जेणेकरून कोणत्या ना कोणत्या निमित्ताने तो पीडियाट्रिशियन येईल. मग त्या गोष्टीमुळे जो ऍडोलसंट एज ग्रुपचा जो आपण काही आजार असतात ते पण डायग्नोज होतील लवकरात लवकर, दुर्दैवाने काही असते, कारण त्यांच्यात ज्यावेळेस मुलं आणि मुली वयात येतात ना त्यांच्या शरीरामध्ये काही बदल घडत असतात, ते नॉर्मल फिजिशियनला लक्षात येत नाही. म्हणून सगळ्या बाळांना 18 वर्षापर्यंतच्या बालरोग तज्ञांना जर दाखवलं तर खूप चांगलं राहील, जेणेकरून काही गंभीर आजार दुर्दैवाने जर काही सापडले तर त्याची लवकरात लवकर ट्रीटमेंट करणं सोपं राहणार. सर लहानपणी कसं, आता माझ्याच घरची स्टोरी की समजा मी लहानपणी समजा जेवण करत नसेल ना, तर लोक आता माझे वडील काय करायचे की डॉक्टरकडे यायचे आणि बोलायचे की नाही याला आहे ना भूकवाढीचं औषध द्या किंवा याला विटॅमिन चालू करा. तर ते केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? नाही, मल्टीव्हिटॅमिन देणं हरकत काही नाही, मल्टीव्हिटॅमिन उलट चांगलं असतं, त्याच्यामुळे बॉडीची ग्रोथ चांगली होती. पण बऱ्याचदा काही काही नातं, आता मी माझ्याकडे असे काही पेशंट आहे त्यांना भूकवाढीसाठी त्यांनी ब्रँडी पाजली लहान बाळाला, अतिशय मूर्खपणा येतो एकदम, म्हणजे ब्रँडी पाजणं किंवा ते ताडी पाजणं किंवा अजून बाकीच्या काही गोष्टी देणं हे चुकीचं आहे. तो बाळ खेळला, उड्या मारल्या तर त्याला भूक लागणारच आहे, तर तुम्हाला वाटतं काही मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट वगैरे द्यायचं तुम्ही देऊ शकता, हरकत काही नाही, म्हणजे ते नॉर्मल काय अर्थ. ठीक आहे, चालेल. थँक्यू सर, तुम्ही तुमचा वेळ दिला. थँक्यू. तुम्ही हा प्लॅटफॉर्म माझ्यासाठी खरोखर एकदम एकदम चांगला असा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. ह्या प्लॅटफॉर्मवर मी सर्वांना अशी विनंती करतो की तुम्ही 18 वर्षापर्यंत सगळे मुलं बालरोग तज्ञांना दाखवा. तसेच
आता आमच्या इथं स्विमिंग पूल पण आहे, जिम पण आहे. तर प्रत्येकानं काहीतरी एक फिजिकल ऍक्टिव्हिटी करावी. म्हणजे आयुष्यात दिवसातला जे 24 तास आहेत त्याच्यात 1 तास आपण स्वतःसाठी द्या. हे मी पॅरेंट्सला पण आवाहन करतो आणि त्यांच्या मुलांना पण आवाहन करतो की तुम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटी करा. जेणेकरून तुम्हाला भूक लागण्यासाठी तुम्हाला मल्टीव्हिटॅमिन किंवा बाकी सप्लिमेंट घ्यायची गरज पडणार नाही. थँक्यू वन्स अगेन.